आणि परभणीत झालेला जो काही हिंसाचार होता, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू, त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या, या सगळ्याच प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात उलथापालथ होताना पाहायला मिळते। पुण्यात सुद्धा आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जोरदार निदर्शनं करण्यात आलेली आहेत। ही जी दोन्ही प्रकरणं आहेत, या दोन्ही प्रकरणांमध्ये कठोर चौकशी व्हावी, कसून चौकशी व्हावी आणि शिक्षा सुद्धा व्हावी अशी सगळीच मागणी करताना पाहायला मिळतात। माझ्याबरोबर मराठा क्रांती मोर्चाचे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी थेट बोलणार आहोत। काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन केलं तितकं मोठं, आणि काय आता नेमकी मागणी आहे? कारण यावरती अधिवेशनात सुद्धा बरीचशी बोलणी झालेली आहे। मी बाळासाहेब आंबराळे, मराठा समाजाचा एक समन्वयक कार्यकर्ता। या ठिकाणी आज लाल महालाजवळ जे धरणे आंदोलन झालं त्याचं प्रमुख कारण जे होतं ते संतोष, त्याचप्रमाणे सोमनाथ यांच्यावर जी हत्या झाली आणि ह्या हत्येच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन होतं। आज या ठिकाणी संतोषवर जो हल्ला झाला आणि तो हल्ल्याच्या ज्या व्हिडिओ क्लिप अख्ख्या भारतात पसरल्या, परंतु 15 दिवस झाले तरी अजून त्या करारावर कारवाई नाहीये। त्यांचे आज पोस्टमॉर्टमच्या वेळी डॉक्टरांनी सांगितलं की 300हून अधिक त्यांच्या शरीरावर वाढ झालेले आणि किमान 3 लिटर अंगातलं रक्त साकळलेले। ज्यावेळी हे रक्त साकळतं त्यावेळी किती अमानुष मारहाण केलेली, त्यांचे डोळे जाळले गेले, गुप्तांगाला इजा केली गेली, नखापासून ते केसापर्यंत त्यांना मारहाण झालेली। अशी जी मारहाण झाली ती ह्यावेळी भारतातील प्रत्येक नागरिकाला, निर्भया हत्याकांड जे झालं त्यानंतर खोपडीची आमची बहीण गेली त्यावेळी, आणि आज संतोषच्या रूपाने हे झालेले। जर असंच होत असेल तर या भारतामध्ये न्याय व्यवस्था आहे की नाही? त्याचप्रमाणे जे गृहमंत्री काम करतात 15 दिवसामध्ये त्यांना गुन्हेगार सापडत नाही, हे नवल आहे। ह्या राज्याने पहाटेचा शपथविधी पाहिलाय, अनेकांना मोका केलेला आहे, मोक्या कारवाईमध्ये ताबडतोब मोक्या। आज 15 दिवस झाले तरी संबंधित गुन्हेगाराचं नाव, ज्यांनी 32 खून केलेले आरोप त्यांच्यावर आहेत असं पोलीस सांगतात। जर एवढा मोठा गुन्हेगार जर तो असेल आणि त्याला जर अजूनपर्यंत तुम्ही मोकळीक देताय, तो देशभर सगळीकडे फिरतोय, पोलीस यंत्रणा काय करते? जर हे ठिकाण जर त्याला संतोषला ज्यांनी मारहाण केली तो एक हात नव्हता, 300 पेक्षा जास्त वार करणारे अनेक लोक असणार। या अनेक लोकांना पोलिसांनी शोधण्याचं काम करायला पाहिजे। त्यांनी जर शोधलं नाही तर भविष्यामध्ये पुढच्या आठवड्यात आम्ही 27 तारखेला एक मराठा समाजाची मोठी मीटिंग घेणार आहे। त्या मीटिंग मध्ये जो निर्णय होईल, त्या निर्णयामध्ये जे काय होईल ते प्रशासनाने पाहावं। पुढच्या आठवड्यामध्ये आमचा एक मोठा मोर्चा निघेल। तो मोर्चा असा असेल की न भूतो न भविष्य, कारण ज्या संतोषवर अत्याचार झाले हे अत्याचार कुठल्याही नागरिकांनी पाहावेत, त्या क्लिप पाहावेत आणि त्यांनी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाळू नये असं झालेलं नाही। प्रत्येक माणूस हळहळ करतोय, प्रत्येक व्यक्ती सहानुभूतीपूर्वक करतोय, आणि असं घडत असताना देखील कुठल्याही गुन्हेगाराला पकडलं जात नाही। आश्वासन फडणवीस साहेबांनी दिले की 2 दिवसात कारवाई करतो, आज 8 दिवस झाले तरी कारवाई झालेली नाही। काय कारण वाटतात कारवाई? मॅडम, मी सांगायची गरज नाही, आपण खूप जाणकार आहात, मीडिया आपल्याकडे आहे। कारण आपण शोधा, गृहमंत्र्याला माहिती आहे की ज्यांच्या मागे फार मोठी शक्ती आहे, की जे बीडचे राजे म्हणतात स्वतःला, त्यांचं पाठबळ जर त्यांना असेल, तिथं दहशत एवढी आहे की त्या दहशतीमुळे मंत्री देखील नाव घ्यायला घाबरतो। अशी जर दहशत असेल तर दोन्ही मंत्र्यांनी सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी, की आम्ही गुन्हेगारीचे पाळेमुळे खणून काढू। आता त्यांना ती संधी मिळाली, त्यांनी जो गुन्हेगार आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे। त्याच्यासोबत जे 300 वार करणारे जेवढे होते त्या सगळ्यांना एकेकाला वेचून पकडून त्यांच्यावर मोका लावायला पाहिजे। नाही तर निश्चितपणे हा महाराष्ट्र ह्या प्रकरणामुळे पेटून उठेल अशी जनतेची भावना आहे। त्यामुळे निश्चितपणे आमची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांना विनंती आहे, माझी प्रामुख्याने अजितदादांना विनंती आहे, अजितदादा जे आहेत हे कुठल्याही कारवाई चुकीचं काम करणाऱ्याला तातडीने शासन देतात किंवा ताबडतोब नाही देत। आज त्यांना देण्याची वेळ ही आहे। मी त्यांना परत एकदा सांगतो, सकल मराठा समाजाच्या जे भावना आज आहेत त्या भावना अतिशय तीव्र आहेत प्रत्येक समाज बांधवामध्ये। त्याचप्रमाणे जो मागासवर्गीय जो माणूस आहे सोमनाथ,
त्याला देखील जो श्वसनाचा त्रास झाला असं सांगतात, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. या सगळ्या दोन्ही हत्येचा पूर्णतः न्यायालयीन चौकशी तर व्हायलाच पाहिजे. आणि माझी याच्या पुढे जाऊन पंतप्रधानांचा आणि अमित शहा गृहमंत्री जे आहे केंद्र, त्यांनाही विनंती आहे की आपण तिथून आपले आदेश सोडवले आणि हे ताबडतोब थांबवा, अन्यथा याची पाळेमुळे फार खोलवर जातील. समाज आता गप्प बसणार नाही, समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. समस्त मराठा समाज या ठिकाणी फार मोठ्या आशेने या सरकारला 5 वर्ष निवडून दिले, त्यांच्या आशेवर त्यांनी न्याय द्यावा एवढी आमची प्रामुख्याने भूमिका आहे. ही मागणी आहे आणि ह्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात एवढीच विनंती आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये आता 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, न्यायालयीन चौकशी होणार आहे, बीडच्या प्रकरणाची SIT सुद्धा होणार आहे. या सगळ्यातून जे कोणी गुन्हेगार आहेत ते खरंच सापडतील असं वाटतं आणि या सगळ्या जी काही मदत झाली आहे किंवा सगळ्यामुळे समाधान वाटतं? अजिबात समाधान नाहीये. मुख्यमंत्र्यांना आम्ही 3 दिवसापूर्वी नागपुरातही भेटलोय, पुण्यातही भेटलोय. आम्हाला विनंती आहे परत एक शेवटची मुख्यमंत्री साहेबांना की 2 दिवसात या वाल्मिक कराडला अटक करा, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. जोपर्यंत तुम्ही या गोष्टी करत नाही तोपर्यंत या जो प्रकार घडलाय, आज आमचा संतोष भाऊ त्या सोबत मी आज काम केलेलं आहे या बीड जिल्ह्यात आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात आम्ही खूप आज भावनिक झालेलो आहे. आज जर या माणसाला अटक नाही झाली तर पुढचा तपास सुरळीत होणार नाही. त्याचबरोबर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाला गती येणार नाही चौकशीला. ज्या धनंजय मुंडेंचा राजीनामा तुम्ही मागताय त्यांना काल मंत्रिपद सुद्धा मिळालं भेटलं ना. ह्याचं काय तुम्ही मराठा समाजाला टार्गेट करताय? आज मुंबईत काय चाललंय? मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतोय, मराठी माणसाला परवा मारण्यात आलं मुंबईत. आज हे इथं आमच्या संतोष देशमुख लावा असतो तर बीजेपीचाच माणूस आहे तुमच्या. आज तो बूथ प्रमुख होता ना मुंदडांचा. आज तुम्ही एक तरी त्याला श्रद्धांजली वाहिली का बीजेपीच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी का कुठल्या नेत्यांनी? आज देवेंद्र फडणवीसांचं कर्तव्य होतं की सर्वात अधिवेशन सोडून पण आज त्यांनी तिथं जाऊन भेट द्यायला पाहिजे होती. काल 13व्याच्या दिवशी अजित पवार तिथं जाऊन भेट देत आहेत, हे कुठंतरी चुकीचं आहे. आज आम्हाला कोणाचं वैयक्तिक राजकीय आमचा कोणाचा द्वेष नाही, परंतु आज आमचा भाऊ गेलाय, त्याला कुठंतरी न्याय भेटला पाहिजे. त्याला जर न्याय नाही भेटला तर आज कुठंतरी हा युवक पुणे शहरातला हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण हे बोलायची वेळ झाली आहे. उद्या जर त्यांचा खून झालेला आहे, त्यांच्यावर हत्या झाली, उद्या आम्ही आंदोलन करतोय, आम्ही समाजाची कामं करतोय, आम्ही चळवळीत सक्रिय आहे, आमचे हत्या होऊ शकतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुठंतरी आता हे थांबवा, ह्याचा कुठंतरी नीट चांगला पर्दाफाश करा आणि एक आपला महाराष्ट्र संस्कृती जी आपली महाराष्ट्राची आहे चांगली, ती आहे तिशीच अभित राहू द्या. नक्कीच. आता या सगळ्यानंतर तुमची एक अखेरची भूमिका किंवा इशारा काही सरकारला देऊ इच्छिता? सरकारला एकच इशारा आहे की जे संतोष देशमुखांचा जो निर्गुण हत्या झाली त्याचा लवकरात लवकर तपास व्हावा. लवकरात लवकर जे त्यांचे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि जे वरदहस्त आहेत मेन म्हणजे त्याचं मूळ शोधून काढावं. मूळ शोधल्याशिवाय उपयोग नाहीये. ते आज मराठा समाजाचे आहेत म्हणून आम्ही आंदोलन करतोय अशातला भाग नाही. फक्त अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात झाल्याच नाही पाहिजे, ते कुठल्या जातीच्या असू द्या. उद्या एखादा मराठा आमदार जर का दुसऱ्या जातीच्या लोकांना जर का अशा प्रकारचा त्रास देत असेल तरी सुद्धा आम्ही रस्त्यावरती उतरू. कारण की मराठा समाज फक्त समाजासाठी, स्वतःच्या समाजासाठी, स्वतःच्या जातीसाठी लढत नाही तर महाराष्ट्रासाठी लढत असतो. त्यामुळे असं काही नाहीये की बाबा आम्ही आमच्या समाजाचा आहे म्हणून आंदोलन करतोय. अशा प्रकारची निर्गुण हत्या आजपर्यंत महाराष्ट्रात कधी झाली नव्हती. असे प्रकार महाराष्ट्रात घडले नाही पाहिजेत. यासाठी आमची प्रमुख मागणी आहे की जे वरच असते, आज आपण पोलिसांना दोषी मानतोय पण त्या पोलिसांना आदेश देणारे जे आहेत ते सापडले पाहिजेत. मी तो म्हणतो पोलिसांना माफीचे साक्षीदार करा आणि पोलिसांकडनं काढून घ्या की बाबा तुम्हाला आदेश कोणाचा होता, तुम्ही अटक का केली नाही, तुम्हाला माहिती होतं तरी पण तुम्ही 3 तास त्या घटनेच्या ठिकाणी का गेला नाहीत. तर पोलिसांची स्वतःची इच्छा तशी नसेल परंतु त्यांना कोणाचा तरी आदेश असणार आहे. मग पहिले आदेश देणारे शोधा. मी तो म्हणतो मारणाऱ्यांपेक्षा आदेश देणारे शोधा. मारणाऱ्यांपेक्षा मारायला लावणारा हा जास्त मोठा गुन्हेगार म्हणला पाहिजे. आमची तेवढीच इच्छा आहे की जो आहे तो सापडला पाहिजे. आमच्या जातीवरतीच काय, अशा कुठल्याही ह्या महाराष्ट्रातल्या ह्या भारतातल्या कुठल्याही जातीवरती असा अन्याय झाला नाही पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे.
नक्कीच आपण बघतोय की मराठा समाजाने आज पुण्यामध्ये आक्रमक असं आंदोलन उभं केलेलं आहे. या सगळ्या आंदोलनानंतर पुढच्या काही दिवसात एक मोठी मिटिंग घेऊन जर दोन्ही प्रकरणातले आरोपी ताबडतोब हाती आले नाहीत, त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली नाही, तर मग मात्र मराठा समाज हा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून मोठ्या संख्येने मोर्चे सुद्धा काढणार आहे, अशा प्रकारचा इशारा संपूर्ण सरकारला देण्यात आला. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये त्वरित जी काही कारवाई आहे ती कारवाई पूर्ण होते का आणि जे कोणी मुख्य आरोपी आहेत ते समोर येऊन पीडितांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.